मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कैलासदादा म्हात्रे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारे कणखर नेतृत्व आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक महादेव पिरकट यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ असे आपण कैलासदादा म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी करावं, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्या प्रामुख्याने खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज साठी जे बाईक पुरस्कृत केली आहे ना, त्यांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतोय. कैलासदादा आपले मनाच्या अंतःकरणापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय की कैलासदादा म्हात्रे यांचं आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. त्याचबरोबरीनं त्यांच्या माध्यमातून जे पाठबळ या स्पर्धेला लाभलंय ना, तर खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतोय. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. मग प्रफुल्ल शेठ विचारे यांचं मनोगत आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. दादा दोन शब्द फक्त आदिवासी प्रीमियर लीग साठी तुम्ही आहेत 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 आता आता करा, फक्त 2 शब्द. रायगड जिल्हा च्या माध्यमातून सुरू असलेल्या या 4 दिवसीय स्पर्धा आदिवासी प्रीमियर लीग साठी सर्व आदिवासी तरुण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. एक चांगल्या प्रकारे आपला खेळ इथे दाखवतात. एक आदिवासी समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा असा एक ग्राउंड इथे तयार झालेला आहे आणि त्यातून आदिवासी खेळाडू तयार होऊन जास्तीत जास्त राज्यस्तरीय जिल्हास्तरीय मध्ये कसे जातील यातून याचे प्रयत्न होतात. त्याबद्दल मी सर्व आदिवासी प्रीमियर लीग मधील सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही श्रृंखला अशीच चालू राहील असं त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की या ठिकाणी आपण पाहतोय प्रफुल्ल शेठ विचारे साहेब जे सांगताय ना ते करतात. दरवर्षी आपण पाहतो की त्यांची स्पर्धा असते ना, एक झेलला तब्बल 42,000 रुपये कॅश प्राइज त्यांनी लावलंय. लोकांनी किती पण काही करू द्या, परंतु एक झेलला सर्वप्रथम कोणी पारितोषिक लावलं असेल 42,000 पारितोषिक, तर कारण ते या ठिकाणी आपण पाहतोय की आमचे साहेब आहेत आणि खऱ्या अर्थानं तदनंतर आपण बोलतोय मॅच कडे बोलतोय. धन्यवाद. विकेट आली आहे. फलंदाज प्रल्हाद इथून माघारी परत रन घेण्याचा प्रयत्न. विशाल परत पाठीमागे फिरला. बरोबर मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते, त्याच्या हातामध्ये बॉल होता. गरज होती का या धावसंख्येची, हा देखील प्रश्न आता सर्वांनाच असेल, कारण की इथून एक एक विकेट एक एक धाव तुमच्यासाठी महत्वाचा आहे. एक एक पाऊल तुम्हाला आता या मॅच मध्ये अगदी जबाबदारीनंच टाकायचं आहे, तो सांभाळूनच टाकायचा आहे आणि तो पाऊल इथे खऱ्या अर्थानं चुकीचा पडला. चुकीची कॉलिंग क्रिकेटमध्ये यस नो वेट या गोष्टींना फार खऱ्या अर्थानं महत्व असतं. या गोष्टी तुम्हाला खऱ्या अर्थानं एकत्रित करूनच मात्र संघटित करूनच खेळावं लागतं, परंतु इथे चुकी झाली आणि प्रल्हादची विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चौकार हॅट्रिक जर का आली तर मात्र दिलीपजी वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. कांड्रोलीचे दिलीपजी वाघमारे यांच्याकडनं आपण पाहताय सकाळच्या पहिल्या मॅच पासून खऱ्या अर्थानं आपण पाहताय हे कॅश प्राइज म्हणजे कालच्या दिवसापासूनच. हो, इथून देखील बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्ड मॅन रेडीच आहेत. काय फिल्डिंग पाहायला मिळते, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आपल्याकडे जरी बॅटिंग बॉलिंग आली नसेल, जरी आम्ही या मॅच मध्ये या
टीम मध्ये फिल्डिंग करतोय त्या फिल्डिंग मधून देखील आम्ही 100% कमिटमेंट देणार. आम्ही या संघामध्ये का आहोत हे मात्र दाखवण्याचं काम इथून प्रत्येक खेळाडू या प्लॅटफॉर्म वरती करतोय. प्रत्येकाला आपल्यातलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी 100% द्यायचं आहे. प्रत्येकाला आपल्या स्वतःला सिद्ध करायचं आहे. हे प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं प्रत्येकासाठी मोठं आहे. रायगड प्रीमियर लीग 2026. ओ यावेळी ऑन साइडला फटका ते खेळला, मिस टायमिंग आहे हवेमध्ये, फिल्डर ओ पकडली आहे कॅच. वाडिश लॉंगॉनला 100 रुपयाचा कॅच प्राइज असेल दिलीप वाघमारे यांच्याकडून आर्यन पवार साठी डीजे. दादा विचारे यांच्याकडून आपण पाहताय अजिंक्य भोड जे समालोचक आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपयाची कॅश प्राइज आहे. हे खऱ्या अर्थानं आपण पाहताय अजिंक्य पवार यांनी ही जोडलेली अजिंक्य भोड यांनी जोडलेली सगळी माणसं आपण पाहताय. प्रत्येक आयोजन खऱ्या अर्थानं कशा रीतीनं यशस्वी होईल, ती स्पर्धा कशा प्रकारे पुढे जाईल हे नेहमीच अजिंक्य भोड यांनी आपल्या आवाजातून खऱ्या अर्थानं आपल्या समालोचनातून दाखवलंय आणि त्यांच्यावरती असलेलं हे प्रेम खऱ्या अर्थानं आपण पाहताय. प्रफुल्ल दादा विचारे यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कॅश प्राइज आलं. हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं अजिंक्य भोड यांच्यावरती. सिंगल धाव आली आहे, सिंगल ना धाव फलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय ते मात्र 3 वरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. रोशन पवार गोलंदाजी बाग वरती आलेत. पहिल्याच बॉल वरती सिंगल धाव पाहायला मिळते. विशाल खऱ्या अर्थानं जबाबदारीने खेळतात. सेमीफायनल या मॅच चालू आहे. समोर केला लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत धाव इथून देखील एक सिंगलच पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जबरदस्त कामगिरी चालू आहे आपल्याला या टीमची पाहायला मिळते. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं 100% कमिटमेंट देत असताना आपल्या टीम साठी काहीतरी देणं लागतंय. आपण या टीम मध्ये का आहात हे सर्वांना दाखवायचंय, ते दाखवतायत. धावा खऱ्या अर्थानं वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. कमी गतीने टाकलाय. अगदी आपण पाहताय हेलिकॉप्टर उडलाय जरूर, परंतु मिनी हेलिकॉप्टर बरोबर लॉंग ऑफच्या हातामध्ये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी थोडेसे लेझी झाले फिल्डर, त्याचा फायदा उचललाय विशाल या फलंदाजानं. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. आता विशालला देखील माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्या स्वतःकडे राहील, हे मात्र माझ्यासाठी आणि माझ्या टीम साठी फार महत्वाचं आहे, कारण की मला धावा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 2च आल्यात. हो चांगला बॉल कट केला. इथे मात्र शॉर्टकट मारला, चुकी झाली आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी मिळेल का? वेगानं धावतायत. ओ दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. फेकी देखील चुकीच्या एंडला झाली. सॅकिंग एंड वरती कदाचित फेकी झाली असती तर चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. 2 धावा पुनश्च एकदा आल्यात. 2 धावांना आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात. रोशन पवारचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत रोशन पवारनं देखील आपण पाहताय ना अप्रतिम षटक हाताळलाय. टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टनला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायचे. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉटम हँडचा चांगला वापर केला. डीप मध्ये बॉल चाललाय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, वेगानं धावतायत. हो झाली आहे कंप्लीट. बॉल या ठिकाणी रोशनला कलेक्ट करताच आला नाहीये. तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धावीतून कंप्लीट होती आहे. 2 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 13 वरती. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 5 बॉल द्या. आमचे डीजे मास्टर, डीजे ऑपरेटर यांच्यासाठी गणपत पवार कांड्रोलीचे यांच्याकडून 200 रुपये आलेत. सर एक मिनिट, एकच मिनिट. सर 10 धावा झाल्या. 10 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर पहिल्या 2 बॉल वरती 2 सिंगल आल्या आणि त्याच्यानंतर 3 बॉल वरती 3 दुहेरी आल्या. एकंदरीत धावा झाल्या 10. पहिल्या ओव्हर मध्ये 2च होत्या. स्कोर बरोबर आहे. फक्त लाईट नव्हती त्याच्यामुळे थोडस आपलं अपडेट करणार बाकी होतं. बाकी इथे स्कोररने
व्यवस्थित अपडेट केलेलं आहे, स्कोर बरोबर आहे. 10 धावा धाव फलकावरती. आमचे डीजे त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. हो, इथून व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आलेत. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती आल्या. दुसरं षटक चालू आहे. रोशन पवार गोलंदाजी मार्क होती. तुम्ही पाहताय टीमचा कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हो, शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर पकडली आहे कॅच, मिळाली आहे कॅप्टनची विकेट. विशाल आज टू द डिपार्ट. कॅप्टनला परतवलंय. कॅप्टन काय जबरदस्त बॉलिंग केली आहे रोशन. ग्रामपंचायत अधिकारी हरेशजी निरगुडा साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. अगदी आपण पाहताय मान्यवरांची मांदियाळी आता या संपूर्ण व्यासपीठावरती. प्रफुल्लदादा विचारे आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या माध्यमातून अजिंक्य बोर्ड यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. खऱ्या अर्थानं आयोजकांवरती असलेलं हे प्रेम, खऱ्या अर्थानं प्रत्येक समालोचक असतील, तदनंतर आयोजक असतील, सगळे खेळाडू असतील, ह्यांच्यावरती हे नेहमीच प्रेम दाखवलंय प्रफुल्लदादा विचारे यांनी. ते या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. हो, यावेळी खोला टाकला होता. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल लकडला, डीप मध्ये चाललाय. फिल्डर वेगानं धावतायत. दुसऱ्या धावेसाठी कॉल, दुसरी धाव रिक्स होती या धावेमध्ये, परंतु होईल कंप्लीट. 2 धावा इथून कंप्लीट होतात. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 13. आता 13 धावा धाव फलकावरती आल्यात. आमचे डीजे मास्टर डीजे साहिल 13 झालेत ना धावा. 13 धावा धाव फलकावरती आहेत. मॅच कंटिन्यू करा. स्कोर बरोबर आहे. तुम्ही मॅच कडे लक्ष ठेवा. 13 धावा धाव फलकावरती आहेत. साहिल डीजे यांच्याकडून देखील आपण पाहतोय अजिंक्य बोर्ड यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. पहा किती कॅश प्राइज लागलं जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहताय खेळाडूंना देखील कॅश प्राइज. आणि तदनंतर आपण पाहताय आणि प्रत्येक षटकारासाठी प्रकाश पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो, फटका तर इथून खेळलाय कव्हरच्या डोक्यावरून. डीप मध्ये कव्हर आहे. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा वेगानं धावतायत. हो, दुसरी धाव कंप्लीट होती. गुड रनिंग बिटवीन विकेट, गुड रनिंग बिटवीन विकेट. चित्याच्या चपलाईनं धावतायत दोन्ही बॅटर. धावा इथून बनवायच्या आहेत, त्यासाठी प्रयत्न करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहताय. 16 धावा धाव फलकावरती आल्यात. इथून जर पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये अगदी आपण पाहताय प्रत्येक वेळी आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. फिल्डिंग डिपार्टमेंट हेच खऱ्या अर्थानं दिलीप पादीर यांच्याकडून षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे प्रत्येक खेळाडू साठी देखील कॅश प्राइज लागलं जात आहे. हो, इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. हो, पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. सेलिब्रेशन सुरू. डीजे एकंदरीत धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 16. या षटकातील 4 बॉल समाप्त झालेत. प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येऊ नका.
आपल्याला संधी जरूर मिळेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. खऱ्या अर्थानं आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 4थ्याची ही फायनल दिवस आहे या स्पर्धेचा. आणि या फायनल दिवसामध्ये आपण पाहताय, मला या ठिकाणी समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल संपूर्ण आयोजकांचं, अजिंक्य भोड आणि तदनंतर निशान बागडे यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन, कारण की त्यांनी मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं या स्पर्धेसाठी, या फायनल डे साठी. या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आमच्यासारख्या छोट्या समालोचकाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथून जाऊया मॅचकडे. 2 बॉलचा खेळ इथून समाप्त पतीवरती आलाय. आता 2 बॉल इथून बाकी आहेत. हो, आडव्या बाटनं प्रहार चढवलाय, फिल्डर बनतील दर्शक, बॉल सीमा रेषा पार, वाडीस लॉंग ऑनला आलाय हा भव्य षटकार. डीजे थांबा, थोडं थांबा डीजे. षटकार आलाय, प्रकाश पवार यांनी लावलेलं. एका षटकारासाठी 500 रुपये ते तर आता इथून फलंदाजाला मिळतील, परंतु आणखीन एक आला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. हो, आडव्या पाटणे खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंच इथून सांगतात हा व्हाईट बॉल आहे. एक साची धाव फलकावरती आहे, परंतु पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. आता इथून आमचे तिसरे पंच हा डिसिजन चेक करतील. टीव्ही अंपायर आपण पाहताय, आज खऱ्या अर्थानं पंचांचं कौतुक करायला हवं. ज्या पद्धतीनं प्रत्येक डिसिजन त्यांनी दिलाय, आतापर्यंतचा एकही डिसिजन त्यांच्या अगदी आपण पाहताय चुकीचा ठरलेला नाहीये. इतकी जबरदस्त कामगिरी आपल्याला पंचांची देखील पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल न धावफलक आता मात्र जाईल. 23 धावा धावफलकावरती, याच धावा 24 धावा धावफलकावरती आल्यात. वाईट आता मात्र ऍड केला. 24 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा बॉल हो, तो देखील आडव्या बाटनं प्रहार चढवला. अलोंग द कार्पेट बॉल निघाला, डीप मध्ये चाललाय. वाडीस लॉंग ऑन त्या ठिकाणी आहे. फेकी देखील अचूक झाली. 2 तर कंप्लीट होत आहेत. 2 धावेनं अगदी आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 26 वरती. आणि आता 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 27 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. पुन्हा एकदा आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून मला बोलवलं, मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रायगड प्रीमियर लीग सारखा मोठा मंच आणि या मंचावरती मला समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद निशान बागडे, धन्यवाद अजिंक्य भोड, आपले देखील धन्यवाद मानतो. आणि मी इथे थांबतो. तुम्ही थांबू नका, पाहत राहा आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 4. पुनश्च एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील अजिंक्य भोड सर, ज्यांनी या स्पर्धेला ऍज अ कॉमेंटेटर लीड केलाय. ते आता मात्र इथून समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या सर, आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. हा, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्याचबरोबरीनं सर्वांचा सन्मान या स्पर्धेमध्ये झालाय. योगेश ढोले यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन केलं. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करीत आहोत. योगेश ढोले यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करीत आहोत. दिलीप पादेरे यांच्याकडून करा जाताना चौकार षटकार अटकेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर प्रकाशजी पवार यांना मी विनंती करेन की योगेश ढोले यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा. चला बॅट्समन जाऊ द्या. बॅट्समन
बॅट्समन जाऊ द्या. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय की प्रफुल्ल शेठ विचारे त्याच बरोबरीनं मनोहर शेठ देशमुख मुख्य व्यासपीठावरती बसले. त्यांचा देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. योगेश ढोले यांचा सन्मान आपण विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हॅलो हॅलो दिलीप पादीर सन्मान याकडे चालू आहे. आपण पाहतोय की योगेश ढोले यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. हॅलो आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट खेळाडूसाठी टॉवर फॅन प्रोव्हाइड केलाय, तदनंतर पहिल्या सत्रापासून आमच्या समवेत असणारे आमचे सामाजिक मित्र आदरणीय ग्रामविकास अधिकारी श्री हरिश्चंद्र निरगुडा साहेब यांचा मान सन्मान आदरणीय शरद ठोंबरे यांच्या शुभ हस्ते करायचा आहे. पंच टॉट किती आले? पंच 2. ओके थँक्यू. 16 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. मॅच चांगली होईल यामध्ये 3 मात्र शंका नाही. यावेळेस आपण पाहतोय की लाऊड अपील, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. 15 बॉल मध्ये 27 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. दर्जेदार स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. येतोय दर्जेदार षटकार. आणि पुन्हा एकदा थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. येतोय हा लेग बाईटचा चौकार. नक्कीच बॅटकटचा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. 13 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज मिलिंद. समोरच्या दिशेमध्ये लॉप केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. येतोय दर्जेदार षटकार. आयोजन आले ग आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. 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 थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय की मुख्य व्यासपीठावरती
मान्यवर बसलेत त्यांचा सर्वांचा मनपूर्वक आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूयात. शेवटच्या आता 12 बॉलांनी 11 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल आणि 12 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. यावेळेस फटका बसलाय, एक धाव जरूर मिळेल. एक केली धावेच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे 11 बॉल आणि पंचाने रेफर केले, या ठिकाणी चेक केलं जाईल. बॅट्समन टीम रिव्ह्यू का? ओके. चला फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. एक धाव चेंडूवरती मिळते. 11 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. यावेळी दमदार स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता आणि महत्वाची विकेट. फलंदाज रोशन या चेंडूवरती होईल झेलबा. महादेव संकटचं आयोजन आलं ग, लाखाची एक कालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर. हॅलो, महत्वाची विकेट फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय आणि न्यू बॅटर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत त्यांची राहिलेली आहे. 10 बॉल मध्ये आणि 10 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉल तयार. यावेळेस फटका बसला आहे, परंतु केवळ एक धाव या चेंडूवरती मिळले. एकेरी धावेच्या मदतीने शेवटचे 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा सिंगल धावेला प्राधान्य. सिंगलच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे 8 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. यस अजिंक्य, एकच मिनिट, सॉरी टू इंटरप्ट यू. दरम्यान सर्व क्रीडा रसिकांसाठी आणि खालापूर मधील खास करून सर्वांसाठी अतिशय खुश खबर आहे. आमच्या माध्यमातून नेहमीच आम्ही आदिवासी रायगड प्रीमियर लीग करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सोमनाथ वाघमारे, अशोक पवार, भीम पवार, शुभम नाईक, तदनंतर विनायक वाघमारे, दीपक पवार कैरे, प्रशांत पवार आणि प्रदीप पवार लोदिवली या कमिटीच्या माध्यमातून खालापूर तालुक्यामध्ये अचानक ग्राउंड मोहपाडा येथे 2027 मध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी जर यासाठी पुढाकार घेतला तर निश्चितच प्रकाश पवार आणि महादेव पिरकर साहेब आणि आमच्या कमिटीच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा असतील. त्यांनी जे काही असेल ते कमिटी सोबत चर्चा करून पुढील त्यांचं नियोजन करावे. हा, नक्कीच आपण पाहतो की ही स्पर्धा अगदी लाभण्याजोग राहिलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय जर त्यांची इच्छा असेल तर जरूर ते स्पर्धा ठेवू शकतात, परंतु त्यांना देखील खूप सारे शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. एक धाव चेंडू ती मिळतीये. 22 धावा धावफलकावरती 27 धावसंख्येचं करायचे पाठलाग. अजूनही शेवटचे 6 बॉल
आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. डीजे शेवटचे 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय. आई एकविरा रायडर्स निगडावाडी या टीमसाठी शेवटचे 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. इथून पुढे चमत्कार करावा लागेल गोलंदाजाला. जर चमत्कार झाला या मॅच मध्ये तर खऱ्या अर्थानं धाबा डिफेन्स या मॅच मध्ये करू शकतील, परंतु अन्यथा फलंदाजासाठी पोषक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. बॉलिंग ट्रॅक वरती येईल गोलंदाज प्रल्हाद. प्रल्हाद प्रामुख्याचा गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आमची स्क्रीन फोडली असते. फलंदाज कोण होता? ऋतिक. तुम्हाला 20,000 द्यायला लागतील. 20,000 स्क्रीन फोडली असती तुम्ही आमची. असोच, परंतु हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो आई एकविरा रायडर्स निगडावाडी या टीमनं. चला रोशन इकडे या. चला सामना जिंकला या ठिकाणी आपण पाहतोय निगडावाडी आई एकविरा रायडर्स निगडावाडी या टीमनं. आणि या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं रायडर. आपण पाहतोय का वरद 11 नाणेवली या टीमला. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल रोशन पवार. चला रोशन, आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. रोशन चला या. आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आणि त्यानंतर या सामन्यासाठी आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय शरद ठोंबरे सर आणि त्याचबरोबर DN पवार सर यांना. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो DN पवार यायचंय. तर अंतिम लढत या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत. फायनल मॅच या ठिकाणी अनुभवणार आहोत. हॅलो, धन्यवाद. अतिशय गोड आवाज ऐकला आपण अजिंक्य यांचा. निश्चितच आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या फायनल अंतिम सामन्यात आपण पोहोचतोय. लगेच नाणेफेकीचा कौल आदरणीय पप्पू शेठ विचारे यांच्या शुभ हस्ते करून घ्यायचा आहे. साहेबांना विनंती असेल की आपण फायनलचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आदरणीय पप्पू शेठ विचारे करतील फायनल सामन्याचा नाणेफेकीचा कौल. PV नैना सुपर किंग्स कैलास खडके साहेबांची ही टीम, तदनंतर आई एकविरा रायडर्स निगडावाडी जनार्दन पवार आणि त्यांचे सहकारी यांचाही हा संघ एकमेकांसोबत भिडेल. गेल्या वर्षीचे चॅम्पियनशिप टिकवण्याचं. चला लगेच पप्पू शेठ विचारे यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यस, फायनलचा सामना पंच 2 षटकांचा होईल. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल, संघांना विनंती असेल, कारण आपल्याला लगेच बक्षीस वितरण करायचं आहे. थोडासा वेळ होईल, आपण सुद्धा वेळेत जाल. सामना 2 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन्सला, दोन्ही संघांना विनंती असेल, सामना 2 षटकांचा.
दोन षटकांचा. चला योगेश पारधी, काय नियम? हॅलो, फिल्डिंग. चला प्लेइंग 11 सहित जायचं आपण. जायचं प्लेइंग 11. चला पटकन आपण. आई एकविरा रायडर्स निगडावाडी बा यांच्या विरोधात आपण पीव्ही नैना कैलास खडके यांचा हा संघ आजची अंतिम लढत या ठिकाणी आपण अनुभवतोय. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. वळतोय सामन्याकडे. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा घमासान महत्वाचा फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. यावेळेला पीव्ही नैना सुपर किंग्स. हॅलो. आणि कौतुक करणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना सर्वांना विनंती असेल, आपण सामना चालू असताना इंटरप्ट करू नये. आपण अनिल हिरवा साहेबांकडे सांगू शकता आपल्याला जी काही कोणाला पारितोषिक द्यायचं असेल. यस, चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी दिलीप पादीर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तदनंतर फायनलचा थरार रंगतोय. सामना 2 षटकांचा असेल. कोण कोरणार? नवीन चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे. दोन्ही संघ पाहिले ना, कैलास खडके साहेबांची जी इच्छा होती कित्येक वर्षांची, ती इच्छा आज फळाला येणार आहे. निश्चितच आम्ही इथे कैलास खडके साहेब नव्हते, परंतु आम्ही इथे तेव्हाही सांगितलं की हा माणूस केवळ मी जे काय असेल ते करतो, तुम्ही संघ हाताळा, तुमच्या मनाप्रमाणे खेळा, तुम्हाला कसं खेळायचं आहे तुमचा नैसर्गिक खेळ केला. मला फक्त अडचण सांगा, ती अडचण सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. आणि आज त्याच त्यांच्या या निश्चितच वागणुकीला एक योग. यस, आदरणीय आमचे मोठे बंधू संजय दादा वाघमारे यांचं इथे आगमन झालंय. कोण म्हणतं मजा येणार नाही? संजय दादा असल्यावर मजा येणार. आलेत का? या संजय दादा, समालोचन कक्षात यायचंय आपण, अजिबात तिकडे थांबायचं नाही. सामना 2 षटकांचा असणार आहे. यस, 2013 साली आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं एक बीज रोवलं होतं. ती फक्त कर्जत खालापूरच्या माध्यमातून आपण रोवली होती. त्यानंतर 2015 मध्ये पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण आदिवासी प्रीमियर लीग, तदनंतर आदिवासी रायगड प्रीमियर लीग, प्रकाश पवार साहेब, विष्णू खैर साहेब, महादेव पिरकड, शरद सर ठोंबरे, डीएन पवार या इतर आणि जयेश पारधी आणि आमचे सर्व नानिवली भिलवले मधील सर्व आमची जी मुलं आहेत खेळाडू, त्यांनी खूप मेहनत घेतली. 2 षटकांचा सामना. पहिलं षटक या वेळेला फेकून दिलं जातंय. चेंडू थांबणार नाही. मिड विकेट रिजन मध्ये षटकार. 5 हिट विकेट. यस, हिट विकेट. आणि निश्चितच ही धाव मोजली जाणार नाही. संघाच्या खात्यातून वजा होत आहेत यासारखी दुःखद शोकांतिका नाही क्रिकेटमध्ये. वळतोय सामन्याकडे, पाहतोय आपण ज्या पद्धतीचा ड्रेस कोड आहे त्याच पद्धतीने पिंक कॅप सुद्धा आपल्याला डोक्यावर दिसत आहेत खेळाडूंच्या. मला वाटतं निश्चितच या कैलास खडके साहेबांनी आपल्या खेळाडूंची घेतलेली काळजी इथे दिसते. मला बहुतांश कोणत्या संघाच्या खेळाडूंमध्ये कॅप दिसली नाही, परंतु या संघासाठी सर्वांच्या डोक्यामध्ये मात्र निश्चितच त्याच रंगाची कॅप दिसते. याचा अर्थ आपला संघ मालक किती आपल्या संघाची काळजी घेतोय. आणि निश्चितच त्याचंच रूप आपण पाहतोय की षटकार गेला होता, परंतु तो चेंडू जातोय निर्धाव आणि फलंदाज मोठा दादा फलंदाज रोशन पवार बॅक टू डगआउट. मोहन बांगारी पाली डिक्सळ संघाचा हा मौल्यवान हिरा. मोहन पारधी यांच्या समवेत कित्येक वेळा हा खेळाडू खेळलाय. या वेळेला खोलवट टप्प्याचा चेंडू, कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. आणि मिलिंद सराई, एक मोठं नाव पाहिलं ना तर चित्त्याच्या चपळाईनी सजलेला असा सर्व संघ आपण पाहतोय.
मिलिंद सराय असेल, योगेश पारधी, हर्ष पारधी, रमेश लोभी, तदनंतर काय जबरदस्त असे खेळाडू आहेत, आकाश असेल, त्यानंतर पाहिलं ना तर सुरेख पद्धती चालू असलेला सामना, इथून हात खोलावे लागतील. आर्यन एक आदिवासी क्रिकेटला लाभलेला हा मौल्यवान हिरा, ज्या पद्धतीने त्यांचे पिताश्री यांनी एक काळ गाजवला होता, त्याच पद्धतीने आत्ताच हल्लीचं जे क्रिकेट आहे ते एवढं पुढारलेलं आहे की काही सामन्यांमध्ये तुमचा खेळ पूर्ण जगभरामध्ये पाहिला जातो आणि एका सामन्याच्या खेळावर तुम्हाला मोठमोठ्या संघ संधी देत असतात. अशी कित्येक 20-25 वर्ष आम्ही घासली आहेत, परंतु आम्हाला ही संधी तेव्हा उपलब्ध झाली नव्हती. आताच्या खेळाडूंना मात्र सहजरित्या ही संधी उपलब्ध होते. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, मिलिंद सराई ॲट वर्क, आणि एवढा जबरदस्त उत्साहाने भरलेला, उत्साहाने सळसळता असा PB नैना सुपर किंगचा संघ आपण पाहतोय. वाटलं नव्हतं इथपर्यंत वाटलं नव्हतं की हा संघ एवढ्या लांबवरचा प्रवास करेल. डार्क हॉर्स मी तरी या संघाला संबोधलं होतं, परंतु काही सर्वांना चपराक दिले. या वेळेला फटका फसलाय, बॅक टू डगआउट. आर्यन पवार नावारूपाला साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु प्रतिभा काठोकाठ भरलेली असा खेळाडू या वेळेला हताश, निराश, खाली मान घालून मात्र येतोय आपल्या संघाकडे. मोठ्या आशेने त्याच्याकडे फायनल साठी संघाने अपेक्षा केली होती, परंतु अजूनही खूप काळ तुमचं क्रिकेट शिल्लक आहे. या वेळेला येतोय चौथ्या क्रमांकावर फलंदाज विकास. कालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. धन्यवाद. केवळ धावफलकावर धाबा झाल्या 3. या 3 धावेंपन्ना कुठपर्यंत पोहोचवणार. गोलंदाजी जर पाहिली ना तर खूप जबरदस्त होते एकविरा रायडर संघाची, परंतु तिथपर्यंत त्यांच्यासाठी काही धावा ठेवाव्या लागतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असं षटक हाताळलंय मोहन बांगारी याने. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अजूनही आपल्या नावाचा दबदबा त्यांनी कायम राखलाय, आणि माझं नाव का आदराने घेतलं जातं आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये हे त्यांनी मात्र वारंवार सिद्ध केलंय. यानंतर केवळ 6 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. धाव फलक मात्र जाऊन पोचलाय 2-3. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे शिवधनुष्य नेहमीच ज्यांच्या मजबूत खांद्यानी पेललं आहे त्या खांद्याला पाठबळ देण्याचं काम मात्र प्रत्येक वेळेला आदरणीय पप्पूशेठ विचारे यांनी केलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की निश्चितच दर वेळेला यांचा खूप मोठा हातभार आमच्या या स्पर्धेस आणि आदिवासी टेनिस क्रिकेट मधील या अनमोल हिरांना पैलू पाडण्याचं काम यस दिलीप पादीर साहेबांकडून षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, कोणत्याही पद्धतीची हॅट्रिक आली तरी 500 रुपये दिले जातील. मास्टर माइंड योगेश पारधी काय शांतपणे आपल्या खेळाला हाताळलंय. यस धाव काढली का? एक धाव काढले. आकाश या सुद्धा खेळाडूमध्ये खूप पोटेन्शियल, म्हणजे नवनवीन खेळाडू आपण पाहिलं ना तर थोडक्यात ही स्पर्धा मोठे मोठे गार केले गंमत मध्ये अशाच पद्धतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका क्षणाला वाटत होतं जे दिग्गज खेळाडू इथपर्यंत फायनल मध्ये चॅम्पियनशिप पर्यंत येतील, परंतु त्या खेळाडूंपैकी स्वतःला प्रस्थापित करणारा एकच रोशन पवार सध्या दिसतोय मला की जो फायनल खेळतोय. त्यानंतर जे खेळाडू लाईम लाईट मध्ये नसतात
अशा खेळाडूंसहित मात्र सर्वांना धक्का तंत्राचा अवलंब केलेला आहे आणि इथपर्यंत आलेत. हा फटका फसलाय, झेलची संधी मिड विकेट रिजन मध्ये. सुपर झेल टिपला जातोय, कोणतीही चुकी नाही आणि काय झेल टिपला जातोय. डीजे आई एकविरा रायडर्स निगडावाडी या संघासाठी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवावा लागेल. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतोय शरद सर. केवळ 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. वळतोय आपण आदिवासी रायगड प्रीमियर लीग चौथ्या सत्राच्या फायनल कडे. निश्चितच ज्यांच्या मजबूत खांद्यावर या स्पर्धेची जबाबदारी होते ते आदरणीय महादेव पिरकड साहेब. यस यस आणि निश्चितच पाहिलं ना आपण तर आमच्या वहिनी आदरणीय खडके साहेबांच्या सौभाग्यवती नैना यांच्या नावाने दरवेळेला ते कर्जत प्रीमियर लीग असो, कर्जत खालापूर प्रीमियर लीग असो, आदिवासी प्रीमियर लीग असो, आदिवासी रायगड प्रीमियर लीग असो, ही टीम ते विकत घेत असतात. आणि निश्चितच या वेळेला त्या सुद्धा अत्यानंद या स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसत आहेत. चॅम्पियनशिपची ट्रॉफी जर घरी गेली ना तर निश्चितच त्यांना अजून अत्याधिक आनंद होईल. आणि त्याचसाठी केला होता अट्टाहास हा. एवढे इतके वर्ष खडके साहेब आपल्या या संघासाठी मेहनत घेत असताना वळतोय सामन्याकडे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जर का तुम्हाला फाईट द्यायची असेल, आर्यन पवार आणि रोशन पवार 2 गोलंदाज आहेत, पण किमान 15-16 धाबा त्यांना हव्यात. किमान 15-16 धाबा त्यांना हव्यात. कुठेतरी फाईट करण्यासाठी त्यांना थोडंफार काहीतरी लागेल. तर केवळ 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावर धाबा केवळ 6. यस आणि निश्चितच आम्हाला खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करणं पण राहून गेलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये भरघोस मतांनी आमच्या अजून एक वहिनी विष्णू खैर साहेब यांच्या सौभाग्यवती या भरघोस मतांनी निवडून आल्या. तदनंतर त्यांचं अभिनंदन करणं सुद्धा राहून गेलं आणि त्या सुद्धा इथे नाहीत, परंतु जिथे कुठे ते आहेत खैर साहेब तिथून ते आस्वाद घेत आहेत आणि या त्यांच्या शुभेच्छा आपल्या माध्यमातून ते व्यक्त करत आहेत. त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी सुद्धा आम्ही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. शेवटचा चेंडू असेल शिल्लक, फार काही राहिलं नाही या फलंदाजांनी आपल्या संघासाठी, परंतु निश्चित शेवटचा चेंडू आहे. षटकार आणि चौकार, एक मोठा फटक्याची खूप गरज आहे. ऋतिकने चांगलं इम्प्रेस केलं होतं आणि हा फटका आलाय, चांगला फटका आहे. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल चौकारासाठी. 10 धावा आल्यात, 11 धावांची गरज. आता रोशन पवार यांची खरी कसोटी की ते कुठपर्यंत आपल्या संघासाठी हा विजय मिळवून देण्यात यशस्वी होतात. डीजे महादेव पिरकडचं आयोजन आलं ग. लाखात एक खालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. डीजे मास्टर. तदनंतर पप्पू शेट यांचे सहकारी आदरणीय मनोहर शेठ देशमुख, तदनंतर श्री राम पवार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यानंतर इतर ज्येष्ठ कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत. आणि आमचा 40+ सामना असो तरीही याही वयात कुरुंगळे सर खांद्यावर बॅट घेऊन 2-3 वेळा आम्हाला भेटलेत आणि त्यांचा उत्साह पाहताना मला खूप आनंद होतो. म्हणजे माणसाने उत्साही कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण मी हल्ली 40+ क्रिकेट मध्ये अनुभवतोय. मग अण्णा गावडे सरांची टीम असो, त्यानंतर रसायनी परिसरची टीम असो, माझी हुतात्मा कर्जत टीम असो, कर्जत 40+ संघटनेचे आमचे अध्यक्ष शशांक दादा शेट्टी असो, सर्वांनी अतिशय
चांगल्या पद्धतीने आपल्या 40+ खेळाडूंना सांभाळलाय. त्यांचं आरोग्य जपण्याचा पुरेपूर प्रयत्न, आनंद घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आमची ही कर्जत 40+ संघटना घेत असते. त्यानंतर आताच आपण पाहिलं तर काही सामाजिक अडचणी ज्या असतात त्या अडचणीमध्ये आर्थिक हातभार सुद्धा मोठ्या हिरिरीने माझे 40+ संघटनेचे सदस्य लावतात. यासाठी मला खरोखर आज मी त्यांचा एक भाग आहे याचा खूप अनुभव, खूप चांगला असा गर्व मला फील होतोय. त्यामुळे धन्यवाद शशांक दादा शेट्टी आणि माझे सर्व कर्जत 40+ मधील माझे सर्व सहकारी. वळतोय सामन्याकडे. येणारे 12 चेंडू, 11 धावांची गरज आणि येणारे 12 चेंडू, 11 धावांची गरज. आणि 2015 मध्ये यस मगाशी सिद्धार्थ पवार यांनी षटकार लगावला होता. 500 रुपयाचं पारितोषिक प्रकाश पवार साहेबांनी लावलं होतं. सिद्धार्थ सुद्धा इथे उपस्थित आहे. आपण सिद्धार्थ ते घेऊन टाकायचे आहेत. तर येणारे 12 चेंडू, 11 धावांची गरज. 2015चं आदिवासी प्रीमियर लीगचं सत्र आपण पाहिलं ना शरद सर, तर भगवान बिरसा मुंडा हा संघ आपण नवोदित खेळाडूंचा संघ त्यावेळेला तयार केला होता. मनोहर खडके उर्फे पप्पा खडके, त्यानंतर विशाल वाघमारे असतील, समाधान कातकरी असतील, अजय भस्मा असतील, अशी जे दिग्गज खेळाडू सध्याच्या घडीला आहेत ते सर्व खेळाडू तिथून आपल्या हा पहिला झेल आहे. इथे चुकी करणार नाही अनंता. खूपसे फॅन्स आहेत. बॅक टू डगआउट योगेश पारधी. इथून 11 चेंडू, 11 धावांची गरज. मी सांगतोय PV नैना सुपर किंग साठी महादेव फिरकडचं आयोजन आलं ग. लाखाची एक खालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे मास्टर. पाहिलं ना आपण, तर हीच चुकी झाली होती. कुठेतरी सामना पटकन संपवण्याचा प्रयत्न केला जात होता मोकाशी, दळवी मोकाशी अलिबाग या संघाकडून, आणि तिथून सामना फसला गेला. आणि तेच आपण पाहतोय की तुम्हाला सामना पटकन संपवायचा असेल तर तेवढ्या खराब चेंडूंचं तुम्हाला वेट करावा लागेल. परंतु आर्यन पवार तो खराब चेंडू तुम्हाला टाकणार नाही. त्याला तुम्हाला सांभाळून खेळावं लागेल. आणि हा सुरेख फटका. या वेळेला चेंडूला गाईड केले जाते, परंतु पहा तिथे प्रोटेक्शन आहे. परंतु ह्या धावा तुम्हाला विजयाच्या समीप नेऊन ठेवतील. एखादा खराब चेंडू पडला तर चौकार षटकार तुम्हाला वसूल करता येईल. कारण आर्यन पवार फलंदाजीमध्ये जरी अपयशी ठरला असेल ना, तरी गोलंदाजी त्यांनी उच्च दर्जाची केली. त्याच्यामध्ये ती प्रतिभा आहे, त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. अवघ्या 3 पॉइंटसाठी फौजी चषक मध्ये या खेळाडूची बाईक सुद्धा गेलेली आहे. परंतु अजून भरपूर क्रिकेट आहे त्याच्याकडे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला अशा स्पर्धा आपलं लौकिक सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. येणारे 10 चेंडू, 10 धावांची गरज. या वेळेला स्लोवर आर्म डिलिव्हरी. आपल्या बोटांची जादू दाखवली जाते. का मला वंडर बॉय गणलं जातंय आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये, हे सिद्ध केलं जातंय. येणारे 9 चेंडू, 10ची गरज. येणारे 9 चेंडू, 10ची गरज. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू, ज्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्याच दिशेला चेंडू जातोय. फार काही चुकी केली जात नाही. आर्यन पवार या वेळेला थोडेसे क्षेत्ररक्षकावर नाराज, परंतु असं नाराज क्रिकेट खेळून जमणार नाही. पाहिलं ना आपण तर जनार्दन पवार कधीच मैदानात चिडताना दिसले नाही, कधीच नाही. एवढी वर्ष क्रिकेट खेळलंय, परंतु मैदानामध्ये त्यांनी कोणत्या खेळाडूवर राग व्यक्त केलाय असं झालेलं नाही. आणि बऱ्याच वेळा जुन्या खेळाडूंचं हे वैशिष्ट्य आहे. तेच सुदाम नाईक यांचे पिताश्री रवी यांच्या सोबत सुद्धा असेल की त्यांनी सुद्धा कधीच असा अट्टास व्यक्त केला नाही. या वेळेला मात्र सुरेख चेंडू, फलंदाज होतोय हर्ष. बॅक टू डगआउट. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. इथून आपण पाहतोय 5 चेंडू मागे फक्त 2च धावा मोजल्यात. धाव फलकावर धावा आल्यात 2. लाखाची एक महादेव फिरकडचं आयोजन आलं ग.
लाखात एक खालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणारे आदिवासी धन्यवाद रायगड गीते मास्टर. मी म्हणत होतो शरद सर, सामना जरी लो स्कोरिंग असेल, कारण प्रत्येक सामना इथे जबरदस्त गोलंदाजी केले दोन्ही गोलंदाजांनी, आणि जर 8-9 धावा राहिल्या रोशन पवार यांच्यासाठी तर मात्र डोक्याची घंटा असेल. इथून थोडासा चान्स घेण्याची गरज असेल आकाश याच्यासाठी, परंतु निश्चितच येणारे 7 चेंडू अद्यापही 9 धावांची गरज. बरोबर ना स्कोरर? 7 चेंडू 9 धावांची गरज. काय सामना रंगलाय, काय सामना चालू आहे. सुपर सामना ज्याची आवश्यकता आहे ना, तमाम चारी बाजूनी आपण पाहतोय प्रेक्षक ह्या सामन्याची मजा लुटताना. आणि पुन्हा एकदा पाहिला आपण तर स्वतःला झोकून दिलं जातंय. यस, चेकआउट केलं जातंय. येणारे 6 चेंडू 9 ची गरज असेल, परंतु तत्पूर्वी ऑफिशियल कुरुंगळे सर आपण धावबाद पाहायचं आहे. सध्या तरी एवढं झोकून दिलंय स्वतःला की फलंदाज वाचलाय. थोडक्यात कुरुंगळे सरांचा डिसिजन आहे, हा सेफ आहे फलंदाज. येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज. चला पंच ऑफिशियल्स घ्या आपण. रोशन पवार आपणास सुद्धा विनंती असेल, कारण एखादा चेंडू आपल्या क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे जिथपर्यंत आपल्याला योग्य प्रकाश आहे ना, तिथपर्यंत आपल्याला हा सामना संपवावा लागेल. येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज. काय गोलंदाजी केले आर्यननी, काय गोलंदाजी केले. यस, 6 चेंडू 9 धावांची गरज. कॅप्टन कूल रोशन पवार, मॅन फ्रॉम सारसई. अक्षरशः आदिवासी टेनिस क्रिकेट गाजवून सोडलंय या सुद्धा खेळाडूने. आज या वेळेला आपल्या खांद्याचा जोरकस वापर. 1 बाउन्स डिक्लेअर केलाय. यानंतर दुसरा बाउन्स टाकू शकत नाही. पंचांचं चांगलं लक्ष. यस, पाहिलं ना अजिंक्य, तर तू गेली 7 दिवस इथे आहेस, त्यामुळे या एंड कडून धावा 7 धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या. ह्या तर 9 धावा आहेत. पाहूया वाईड बॉल साठी हा रिव्ह्यू आलेला आहे. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र फेअर डिलिव्हरी आणि 1 बाउन्स घोषित केलाय. त्यामुळे निश्चितच काय खांद्याचा अतिरिक्त वापर केला जातोय. यस, 1 बाउन्स. आपण पाहिलं ना तर मोहन बांगारी यांना हे सुद्धा मोठं नाव आहे. त्याच्या बॅट मधून सहजरित्या षटकार चौकार येतात शरद सर, परंतु इथे समोर जे आव्हान आहे ना, ते आव्हान तितकंस मोठं नाही, परंतु काय रोखून धरलंय, काय दाबून ठेवलंय. फलंदाजीची संधीच दिली जात नाही फलंदाजांना. आणि निश्चितच याचसाठी कॅप्टन कुल योगेश पारधी यांनी थोडं स्वतःला सावरायला हवं होतं. 5 चेंडू 9 ची गरज. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू जातोय त्या एंडला. एकच धाव मिळेल, मला वाटत नाही दुसरी धाव पूर्ण होईल. 4 चेंडू 8 ची गरज. आकाश एक मजबूत देष्टीचा हा फलंदाज. पाहिलं ना तर याच्या रानसईचा हा फलंदाज, याच्या बॅट मधून सहजरित्या षटकार येतात, परंतु जी लाईन आणि लेंथ आहे ना रोशन पवार यांची, ती खूप ॲक्युरेट आहे. एवढ्या गुड लेंथ स्पॉट वरचा चेंडू पिक करणं थोडंसं कठीण जाईल फलंदाजासाठी. त्यासाठी तुमच्याकडे टायमिंग विथ ताकद हे जमायला पाहिजे समीकरण, तर येईल मोठा फटका. ते समीकरण जुळलंय बहुतेक, ते समीकरण जुळलंय आणि ते समीकरण जुळलंय. मी म्हंटल होतं हा फलंदाज तेवढ्या ताकदीचा आहे, परंतु ते समीकरण जुळायला पाहिजे, टायमिंग आणि ताकद. येणारे
3 चेंडू 2 धावांची गरज. आता कशा पद्धतीत खेळणार आकाश. आता 1 चेंडू आपल्या अंगावर आहे, आता 1 चेंडू तुमच्या अंगावर आहे, त्यामुळे निश्चितच येणाऱ्या 2 चेंडूवर कशा 2 धावा होतील याचं समीकरण जुळलं गेलं पाहिजे. तर PV नयना सुपर किंग्स या भव्य अशा ट्रॉफीवर मात्र आपला हक्क सांगू शकते. थोडं PV नयनाच्या खेळाडूंनी सांभाळून घ्यायचं आहे. जिथपर्यंत ऑफिशियल्स आयोजक कडून आपल्याला सूचना येत नाही तिथपर्यंत आपण कोणताही अतिरेकीपणा करायचा नाही. कर्णधार योगेश पारधी, संघ मालक कैलास खडके साहेब सूचना द्यायच्या आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. चला 3 चेंडू 2 धावांची गरज. मी म्हंटल होतं शरद सर, कारण चांगला फलंदाज आहे परंतु ते दोन बॉल 1 धावेची गरज. बॅट्समन पुढे खेळतोय मोहन बांगारी. मोहन बांगारी त्यांचं आयुष्य गेलंय पंचगिरी करून. जरा शांत ठेवा स्वतःला. पंचांचं आयुष्य गेलंय क्रिकेट खेळून आणि पंचगिरी करून. त्यामुळे निश्चितच 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. पंच स्वतः सांगतायत फलंदाज पुढे स्टेप आउट खेळतोय, त्यांच्याकडे संधी तर हवी की नको. चला 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. यस कुरुंगळे सर, आपल्याला सुद्धा दिसतंय परंतु आपलं सांगणं खूप गरजेचं आहे. कदाचित 2 धावा ह्या चेंडूला सुद्धा पूर्ण झाल्या असत्या. येणारे 2 चेंडू 1 धावेची गरज. थरार पाहतोय, फायनलचा थरार. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 सत्र 4 फायनलचा हा थरार. कोण होणार चॅम्पियन, कोण ठरणार विजेता 2026 PV नयना सुपर किंग्स की आई एकविरा रायडर्स निगडावाडी. यस 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 2 चेंडू 1 धावा. फलंदाज निश्चितच जागेवर थांबला असता वाईड बॉल सुद्धा घोषित करू शकले असते पंच. तदनंतर एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळू शकली असती आणि या चेंडूवर सामना आपल्या बाजूने करता येऊ शकला असता PV नयना सुपर किंग्सला. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाही. जिथपर्यंत शेवटची धाव आपल्या संघाच्या खात्यावर लागत नाही तिथपर्यंत आपण विजयी घोषित करू शकत नाही. येणारे 2 चेंडू 1 धावेची गरज. आणि इथे PV नयना सुपर किंग जाऊ शकता, जाऊ शकता, जाऊ शकता. जल्लोष डीजे बजाव. लाखाची एक महादेव क्रिकेटचं आयोजन आलं ग. लाखाची एक खालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. 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 क्रिकेटचा होतई असा करार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव किरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई. महादेव किरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला